हाय एव्हरीवन, वेलकम टू द अकॅडमी ऑफ सायन्स. अकॅडमी ऑफ सायन्स मध्ये तुमचं सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक इथे स्वागत करतो आहे. आजपासून आपण अकॅडमी ऑफ सायन्स मध्ये एक नवीन टॉपिक शिकतो आहे, म्हणजेच एमपीएससी चं असलेलं पूर्ण सायन्स मी आज अकॅडमी ऑफ सायन्स पासून मी तुम्हाला इथे शिकवणार आहोत. ठीक आहे, तर बघूया मुलांनो. इथे आपण बघतो आहे की आजचं टॉपिक आपल्याकडे आहे द ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम. आपण बघतो आहे ब्लड म्हणजे काय, तर रक्त. ठीक आहे, सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणजे बघा भिसरण संस्था. संस्थाला आपण म्हणतो आहे सिस्टीम. ठीक आहे, म्हणून नाव बनून जाते मराठीमध्ये बघा रक्ताभिसरण संस्था. ठीक आहे, तर बघा यामध्ये आयोग जो आहे हा भरपूरदा क्वेश्चन विचारतो आणि हा क्वेश्चन आपल्याला इथे बघायचा आहे की काय काय असते या ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये. ठीक आहे, तर बघा ह्युमन सर्क्युलेटरी सिस्टीमचा फंक्शन काय आहे, काय काम करते आपल्या बॉडीमध्ये ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम. तर नंबर फर्स्ट तो काय करतो, ट्रान्सपोर्ट द ब्लड ऑक्सिजन अँड न्यूट्रिएंट टू द बॉडी. बघा आपण काय करतो आहे, बघा सर्क्युलेटरी सिस्टीम काय करते आहे, तर बघा ऑक्सिजन आहे हा ऑक्सिजन प्रत्येक सेल पर्यंत पोहोचवतो. हा ऑक्सिजन आहे या प्रत्येक सेल पर्यंत पोहोचवतो. सेल पासून कार्बन डायऑक्साइड वापस घेऊन येतो. काही न्यूट्रिएंट जर सेलला पाहिजे आहे त्या न्यूट्रिएंट सेलला तो ब्लडच्या द्वारे पोहोचवतो आणि हे अशी सर्क्युलेट करणारी सिस्टीम ज्यालाच म्हटलं जाते ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम. ठीक आहे, मग आपण बघतोय की ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम हा कशा कशाने बनली आहे, तर बघा तीन मेन पार्ट्सने बनली आहे. तर आपण म्हणणार ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम. तर बघा ब्लड हा मेन कंपोनेंट पार्ट आपल्याला पायासाठी मिळतो या सर्क्युलेटरी सिस्टीमचा. ठीक आहे, कुणाला सर्क्युलेट करणार, ब्लडला सर्क्युलेट करणार. मग कशातून सर्क्युलेट करणार, एक पाईप असेल आणि बघा त्या पाईपला आपण म्हणतो वेसल. आणि ते कशाची वेसल आहे, ब्लडला घेऊन जाणारी, म्हणून म्हणणार मी ब्लड वेसल. ठीक आहे, आणि बघा वेसल मधून जेव्हा तो जातो आहे तर मग सर्वात मोठी पंपिंग मशीन कोणती आहे आपल्याकडे, तर तो म्हणजे आपला हार्ट. ठीक आहे, तर ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम तीन पार्टने बनली आहे. नंबर फर्स्ट ब्लड, नंबर सेकंड आहे ब्लड वेसल आणि नंबर थर्ड आहे हार्ट. ठीक आहे, या तीन पार्टने हे बनलेली आहे. मग आपण बघूया की हे ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम इतकी महान सिस्टीम शोधणारे अशा प्रकारचे कोणते एक मोठे सायंटिस्ट होते, यांना पण आपल्याला बघायचं आहे. आणि ते सायंटिस्ट कोण आहे आज आपण बघूया. यांचं नाव आहे विलियम हार्वे. ठीक आहे, साहेबांचं नाव काय आहे, विलियम हार्वे. आणि आपण बघतो आहे या विलियम हार्वे यांना आणखी दोन नावाने ओळखलं जाते, ज्यांना म्हणतो आपण सर्क्युलेटर. काय म्हणायचं मुलांनो, सर्क्युलेटर. आणि यांनाच म्हणायचं आपल्याला काय, द फादर ऑफ एंजिओलॉजी. काय म्हणतो आपण इथे, फादर ऑफ एंजिओलॉजी. ठीक आहे, मग यांनी काय काय सांगितलं आपल्याला, यांनी आपल्याला विश्लेषण करून दिले की पूर्ण बॉडीमध्ये जे सर्क्युलेट होत आहे ब्लड ते कशा कशाने होते. तर बघा यामध्ये महत्वाचं जो काम करतो आहे तो म्हणजे आपल्याकडे कोण आहे, हार्ट. ठीक आहे, ज्याप्रमाणे आपण बघतो सायकल आहे आणि सायकल मध्ये काय करतो आपण, हवा भरतो. ठीक आहे, तर बघा सायकल मध्ये हवा भरल्याने तो पंपला आपण काय करतो, प्रेशर करतो. आणि जसे मी प्रेशर देतो तर हवा ते काय करते, त्या ट्यूब मध्ये ते पोहोचली जाते. त्याचप्रमाणे जो पंप करणारा आपला जो ऑर्गन आहे तो पंपिंग ऑर्गन म्हणजे कोण आहे, हार्ट आहे. ठीक आहे, आणि बघा जसे तो पंप केल्याने जशी हवा सायकल मध्ये चालली जाते तसं बघा तो जो काय आपला ब्लड आहे हे हार्ट मधून कुठे जाते, ब्लड वेसलच्या थ्रू प्रत्येक सेल पर्यंत पोहोचवला जाते. मग तो पाईप म्हणजे कोणता, तर तो आहे ब्लड वेसल्स. कोण पायासाठी मिळणार, ब्लड वेसल्स. ठीक आहे, तर चला मुलांना मग आपण बघूया. आज आपण या तीनही पार्टला बघू, कारण की आपल्याला पायासाठी मिळतो हे जे आयोग आहे हे हार्ट वरती पण भरपूरदा क्वेश्चन विचारले आहे, ब्लड वरती पण भरपूरदा क्वेश्चन विचारले आणि ब्लड वेसल वरती पण व्यवस्थित क्वेश्चन विचारले आहे. तीनही पार्टला आपण एकदम डिटेल मध्ये शिकूया. थोडासा मला वेळ तुम्हाला द्यायचा आहे आणि छान मी तुम्हाला या तीनही टॉपिकचे पूर्णच्या पूर्ण क्वेश्चन क्लिअर करून देतो आहे. आज आपण बघू टॉपिक नंबर फर्स्ट, दॅट इज ह्युमन हार्ट. चला मुलांना बघूया आपण द हार्ट. ठीक आहे, तो महत्वाचा कंपोनेंट पायासाठी मिळतो आपल्याला हार्ट. ठीक आहे, तर हार्ट म्हणजे काय आहे, हा पंपिंग ऑर्गन पायासाठी मिळतो. ज्याप्रमाणे आपण सायकल मध्ये हवा भरतो तर बघा जो आपल्याला पंप महत्वाचा आहे तर पंपच्या शिवाय आपण हा सायकल मध्ये हवा भरू शकणार का, नाही भरू शकणार. ठीक आहे, तर मग मी काय करतोय, पंप करतोय मी इथे आणि पंप केल्याने ती हवा सायकल मध्ये चालली जात आहे. त्याचप्रमाणे हार्ट काय करतो, पंप करतो आहे आणि पंप केल्याने तो जो ब्लड आहे त्या ब्लड वेसल मधून प्रत्येक त्या एका सेल पर्यंत पोहोचवला जातो आहे. ठीक आहे, मग तो पंपिंग ऑर्गन कोण आहे, तो असणार हार्ट. ठीक आहे सर, मग हा किती पार्ट मध्ये डिवाइड झालेला आहे का, हो हा 4 पार्ट मध्ये डिवाइड झाला आहे, 4 चेंबर्स मध्ये डिवाइड झाला आहे, ज्याचे नाव आहे राईट ॲट्रियम, लेफ्ट ॲट्रियम, राईट वेंट्रिकल, लेफ्ट वेंट्रिकल. अशा 4 पार्ट मध्ये हा डिवाइड झालेला आहे. ठीक आहे, मग असं म्हटलं जाते की बघा हम दिल दे चुके सनम. ठीक आहे, मग म्हटलं जाते हमने तुमको दिल दे दिया. ठीक आहे, ये भी ना सोचा कौन है तुम. ठीक आहे, आता बघा मुलांनो, जर कोणीतरी आपलं जे काही हार्ट आहे जर दुसऱ्याला
कोणाला देणार, तर हा वाचणार का रे, याचा पंपच तर चालला जाणार ना, ठीक आहे, हा वाचू शकणार नाही, याचा ब्लड पूर्ण बॉडीमध्ये पोहोचू शकणार नाही, म्हणजे हा जिवंत राहणार नाहीये, ठीक आहे. आणि बघा अशा प्रकारे आपण बघतोय सायंटिफिक गाणी आपल्याला पाहायसाठी मिळतात, ठीक आहे. सोबतच बघा आपण मी तुम्हाला सांगतो, जर त्यांनी हा दिल दिलाच असेल तर मग हे नक्की असू शकेल की त्याची जे काही असेल, जे काही फ्रेंड असेल ती एक तर हार्ट पेशंट असायला पाहिजे, किंवा त्या मुलीचा जर कोणी फ्रेंड असेल तर तो पण कोण असायला पाहिजे, हार्ट पेशंट असायला पाहिजे. आणि यांचं काम उत्तम आहे आणि याला आपण म्हणणार इथे हार्ट ट्रान्सप्लांट, ठीक आहे. हार्ट ट्रान्सप्लांट केला जाऊ शकतो, दिला जाऊ शकत नाही, ठीक आहे. मग आपण बघतो आहे की हार्ट कशा प्रकारे वर्क करते. मुलांना मी सांगतो आहे की जेव्हा जेव्हा त्या प्रत्येक त्या असलेल्या त्या ऑर्गन पर्यंत, त्या प्रत्येक सेल पर्यंत जेव्हा हार्टचं ब्लड पोहोचवलं जाते, हार्ट त्याला पंप करून ब्लडला पोहोचवतो, त्यावेळेस जेव्हा तिथे ब्लड पोहोचते, ब्लड जवळचा ऑक्सिजन काय करतो, हा सेल घेऊन घेतो आणि सेल काय म्हणतो, तुम्ही आता वापस हार्ट कडे चालले आहे ना, तर तुम्ही एक काम करा, माझ्याकडनं कार्बन डायऑक्साईड वापस घेऊन जा, ठीक आहे. तर कार्बन डायऑक्साईडने भरलेलं असलेले जे काही ब्लड आहे ते जेव्हा आणलं जाते, तर ते आणतात कशामध्ये, राईट ऍट्रियम मध्ये. कशामध्ये आणलं जाते, राईट ऍट्रियम. बघा काय म्हटलं आहे, बॉडी पासून ब्लड कुठे येते, राईट ऍट्रियम मध्ये येते. आणि मग आता आपल्याला काय पाहिजे, ऑक्सिजन पाहिजे. मग ऑक्सिजन कोणाला मागू, आपण श्वास घेऊ, ठीक आहे. आपण काय करायचं आहे, श्वास घ्यायचा आहे, ऑक्सिजनला आतमध्ये घ्यायचा आहे. आणि जसे ऑक्सिजन आतमध्ये येते आणि लंग्स मध्ये भरून जाते, ठीक आहे. तर बघा लंग्स मध्ये जे भरलेलं ऑक्सिजन आता माहिती आहे कोण घेणार आहे, आपला हार्ट घेणार आहे, ठीक आहे. आणि हे सगळं ऑक्सिजन कोण घेत आहे, लंग्स कडून माहित आहे, इथे आपला ऑट्रियम घेतो आहे, ठीक आहे. जसं हा ऑट्रियम घेतो, मग ऑक्सिजनने भरलेलं आपल्याला ब्लड पाहायसाठी मिळेल आणि ते ब्लड माहिती आहे पुन्हा बॉडीला वापस पाठवलं जाते. हे मेकॅनिझम आहे हार्टचं, ठीक आहे. आता बघा दोन टाईप मध्ये इथे आपल्याला क्वेश्चन विचारले जातात. आयोग दोन प्रकारचे क्वेश्चन विचारतो. आयोगाने चला नंबर सेकंड कंपोनेंट पाहायसाठी मिळतो आपल्याला ब्लड, ठीक आहे. आज आपण बघू की ब्लड काय असते. ब्लड हे फ्लुइड आहे जे आपल्या बॉडी मधून सर्क्युलेट केले जाते, ठीक आहे. तर आपण बघतो सर ब्लडचे पण काही टाइप्स असतात का, अहो ब्लडचे दोन टाइप महत्वाचे पाहायसाठी मिळणार. नंबर फर्स्ट असतो प्लाझ्मा, नंबर सेकंड पाहायसाठी मिळतो ब्लड सेल्स, ठीक आहे. मग प्लाझ्मा काय आहे आणि बघा ब्लड सेल काय असते, मी एका सिंपल उदाहरणामध्ये तुम्हाला मी सांगतो आहे. नंबर फर्स्ट बघा, एक ग्लास भर जर आपल्याकडे दूध आहे आणि ते दूध काय झालं, दुसऱ्या दिवशी खराब झालं, फाटून गेलं, ठीक आहे. तर दूध फाटणे म्हणजे काय की दुधामध्ये असलेला पाणी पाणी जो असेल तो बाजूला होऊन जाणे आणि दुधामध्ये असलेला व्हाईट असलेला जो काही पावडर आहे, जो काही आपल्याला एक सॉलिड, एक सेमी सॉलिड एक फॉर्म पाहायसाठी मिळतो, हा बाजूला होऊन जाणे. तर माहिती दुधामध्ये जेव्हा फाटल्याच्या नंतर जे पाणी पाणी खराब बाहेर निघते ना, त्याला म्हणायचं ब्लड मध्ये असलेला प्लाझ्मा, ठीक आहे. तो प्लाझ्मा पण तसाच असतो आणि आपण बघतो की आपल्या ब्लडला एक फ्लुइडिटी देण्यासाठी, एक आपण बघतो पातळपणा देण्यासाठी हा जो काही प्लाझ्मा आहे ब्लड मध्ये असतो. मग सर याचं काही प्रपोर्शन आहे का, आहे का तुमच्याकडे काही चित्र, आम्हाला दाखवा ना. दाखवतो ना, एकदम सिंपल आहे. बघा मुलांनो, इथे आपल्याला पाहायसाठी मिळतो हा प्लाझ्मा. बघा प्लाझ्मा येलो कलरचा असतो, आपल्याला एकदम पेल येलो कलर, म्हणजे समजा की पूर्ण पिवळा नाही पण थोडासा पिवळासर आपल्याला प्लाझ्मा पाहायसाठी मिळतो. सोबतच बघा जे ब्लड सेल्स मी तुम्हाला सांगितले होते, हे ब्लड सेल तीन पार्ट मध्ये डिवाइड होतात. नंबर फर्स्ट असणार इथे आरबीसी, ज्याला आपण रेड ब्लड कॉर्पस्कल्स म्हणतो आहे. नंबर सेकंड डब्ल्यूबीसी आणि नंबर थर्ड आपल्याला पाहायसाठी मिळतो प्लॅटिलेट्स, ठीक आहे. तिघांचं पण तुम्हाला एक मी स्पेशल टाइप ऑफ फंक्शन सांगणार, पहिले आपण याला बघून घेऊ, ठीक आहे. तर बघा प्लाझ्मा जो आहे हा नेहमी ब्लड मध्ये 55% असतो, ठीक आहे. आणि हे बाकीचे जे आहे सगळे हे असणार 45%, ठीक आहे. मग बघा प्लाझ्मा काय करणार, ब्लडला पातळ बनवण्याचं काम करतो आहे प्लाझ्मा, ठीक आहे. नंबर सेकंड बघा व्हाईट ब्लड सेल्स, तर बघा व्हाईट ब्लड इथे आपल्याला पाहायसाठी मिळते. आणि बघा रेड ब्लड सेल, बघा इथे रेड ब्लड सेल्स आपल्याला इथे दिलेले आहे, ते इथे पाहायसाठी मिळतात. मग सर्वात जास्त कोण आहे रे, तर बघा रेड ब्लड सेल्स आहे. म्हणूनच तर आपलं ब्लड कोणत्या कलरचं आहे, रेड कलरचं आहे. जमीन मुलांना समजलं. मग आता आपण बघू की हा जो रेड ब्लड सेल्स आपल्याला पाहायसाठी मिळतो, हा काय काम करतो, हा न्यूट्रिएंट्सला ट्रान्सफर करून घेण्याचं काम करतोय, ठीक आहे. डब्ल्यूबीसी काय करतो, तर डब्ल्यूबीसी काय करणार तो डब्ल्यूबीसी एक डिफेन्स सिस्टीम वर्क करतोय. जसं भारताचे जवान पूर्णपणे असे बॉर्डर वरती रचलेले आहेत, ठीक आहे. बॉर्डर वरती आपली पूर्ण सुरक्षा करत आहे आणि बघा बाहेरून जर कोणीतरी आतमध्ये येणार तर त्यांना येऊ देणार नाही. त्याचप्रमाणे आपल्या पूर्ण बॉडीमध्ये जिथे इथे आपल्याला कोण पाहायसाठी मिळतो, ब्लड, आणि त्या ब्लड मध्ये असते डब्ल्यूबीसी. तर फॉरेन बॉडी जेव्हा पण आपल्या बॉडीमध्ये जाते,
म्हणजे एखादी व्हायरसेस, एखादी बॅक्टेरिया जेव्हा आपल्या बॉडीमध्ये जाते त्याला आतमध्ये येऊ देत नाही. ठीक आहे, तो काय करतो, युद्ध करतो त्यांच्यासोबत आणि बघा WBC आपला जिंकून जातो. आणि जेव्हा आपली WBC वीक होऊन जाते, कमी पडते, त्यावेळेस तो डिसीज आपल्याला होऊन जातो. ठीक आहे, तर WBC कोण आहे, आपलं डिफेन्स सिस्टीम आहे. ठीक आहे, नंतर आपण बघतो प्लॅटिलेट्स काय असतात. तर प्लॅटिलेट्स हा अशा प्रकारचा एक सबस्टन्स पायासाठी मिळतो की जेव्हाही समजा आपल्याला काहीतरी लागलं, ठीक आहे, आणि त्यावेळेस ब्लिडिंग आपल्याला होते, तर जेव्हा तो ब्लड मिळते काय होते, एअर सोबत कॉन्टॅक्ट मध्ये येऊन जातो, तर ब्लड मिळते काय होते, हार्ड होऊन जातो. ठीक आहे, का बरं, कारण की जर समजा असं कट लागलं असतं तर थेंब थेंब पडता पडता काय झालं असतं, पूर्ण बॉडीचं ब्लड वाहून गेलं असतं. ते वाहून नाही जायला पाहिजे, ते थांबून जायला पाहिजे. तर याचं फंक्शन आहे कुणाचं, प्लॅटिलेट्सचं, जो काय करतो, ब्लडला क्लोट करून देतो, ज्याला म्हणतात ब्लड क्लोटिंग्स. काय म्हणायचं बेटा, ब्लड क्लोटिंग्स. चला बघूया मग इथे काहीतरी आपल्याला दिले आहेत का काही गोष्टी. तर बघा याप्रमाणे आपल्याला 4 कंपोनेंट महत्वाचे पाहायसाठी मिळतात. नंबर फर्स्ट आहे रेड ब्लड सेल्स. चला बघूया इथे. आता बघतो मुलांना इथे आपल्याला पाहायसाठी मिळतो रेड ब्लड सेल काय. ठीक आहे, तर रेड ब्लड सेल काय करतो, इथे आपल्याला क्वेश्चन विचारला जाऊ शकते. एमपीएससी तुम्हाला इथे क्वेश्चन विचारणार की बघा हा रेड ब्लड सेलचा फंक्शन कोणता आहे, किंवा बघा यामधून रेड ब्लड सेलचे फंक्शन कोणते नाही आहे. ठीक आहे, तर बघा पहिलं फंक्शन कोण आहे, कॅरी द ऑक्सिजन. तो ऑक्सिजनला घेऊन जातो, न्यूट्रिशनला बघा तो घेऊन जातो, वेस्ट मटेरियलला घेऊन जातो. बघ आता बघूया आपण की WBC काय करतो. तर बघा WBCचं काम आहे फाइट द डिसीज अँड द प्रोटेक्ट द बॉडी फ्रॉम द इन्फेक्शन. ठीक आहे, तो बघा वेगवेगळ्या प्रकारच्या डिसीजला तो प्रोटेक्ट करतो आहे. बघा त्या डिसीज सोबत फाईट करतो आहे, आपल्या बॉडीला तो काय करतो, प्रोटेक्ट करतो आहे. हे WBCचं काम आपल्याला पाहायसाठी मिळतात. ठीक आहे, नंतर बघू प्लॅटिलेट्स म्हणजे काय. तर बघा प्लॅटिलेट्स काय करतो की जर आपल्या बॉडीमधून ब्लड जर बाहेर जात असेल, ठीक आहे, जर तो ब्लड इथून बाहेर जात असेल तर बघा ब्लडला काय करतो, तो थांबवतो. ठीक आहे, त्याला बाहेर जाऊ देत नाही आणि एका जागी जमा करून त्याला गोठवून टाकतो. ठीक आहे, आणि बघा त्याला तो इथे काय करतो आहे, तर ब्लडला इथे क्लोट करून टाकतो, ज्यालाच म्हटलं जातं ब्लड क्लोटिंग. ठीक आहे, नंतर बघतो प्लाझ्मा काय करतो. तर ब्लड बघा बेटा पातळ आहे. ठीक आहे, ब्लड कसं असणार, पातळ असेल. आणि बघा ब्लड मध्ये पातळपणा आणण्यासाठी ज्या लिक्विडचं वर्क केलं जाते त्यालाच म्हणतो आपण प्लाझ्मा. काय म्हणायचं आपल्याला, प्लाझ्मा. आणि मी तुम्हाला सांगतो आहे ब्लडच्या आधारावर बोर्डने अजूनपर्यंत भरपूर सारे क्वेश्चन विचारले आहेत, म्हणून बघा ब्लड या टॉपिकला खूप चांगल्याने समजून घ्यायचं आहे. ठीक आहे, चला मुलांना बघूया आयोगाने आता या ब्लड वाल्या टॉपिक वरती काय काय क्वेश्चन आतापर्यंत विचारले ते मी आज आपण इथे बघणार आहोत. ठीक आहे, चला बघूया. प्रश्न क्रमांक 1, सामान्य लाल रक्तपेशींचा आकार कसा असतो. ठीक आहे, बघा लाल रक्तपेशींचा आकार कसा असतो. आता हे तर सर तुम्ही आम्हाला शिकवलंच नाही, अरे काही प्रॉब्लेम नाहीये, सिंपल आहे. पण बघा हे लक्षात ठेवा की आयोग आता किती डिटेल मध्ये चाललाय. ठीक आहे, अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला नीट मध्ये विचारले जातात. ठीक आहे, डॉक्टर होण्यासाठी जे एक्झाम पहिली असते ना त्यामध्ये असे क्वेश्चन विचारले जातात जे आता आयोग सुद्धा विचारू लागलाय. ठीक आहे, चला आयोगाला तुम्हाला डॉक्टर बनवायचं आहे. चला बघूया, तरी पण याला कशा प्रकारे सॉल्व्ह करायचं मी सांगतोय. ठीक आहे, बघा आता आपण बघूया की आरबीसी दिसण्यासाठी तर गोल असतात. बघा ही आरबीसी, ठीक आहे, दिसण्यासाठी कशी आहे, गोल आहे. ठीक आहे, पण बघा हे फक्त सर्क्युलर म्हणजे गोलच नाही. ठीक आहे, बघा इथे हे सर्क्युलर म्हणजे फक्त गोल, हे सावरून दिसतात. ठीक आहे, पण मी साईडने जेव्हा मी त्याला बघतो तर बघा हे मधातून अशा प्रकारे पायासाठी मिळतात. ठीक आहे, बघा मधातून कसे आहे, अशा प्रकारे पायासाठी मिळतात. आणि ज्या अशा आकाराला म्हटलं जाते बाय कॉन्केव. काय म्हटलं जाते, बाय कॉन्केव. बघून घ्या तिने याच्यामध्ये बाय कॉन्केव आहे का. हा बघा पहिल्यामध्ये विळ्यासारखे असणे म्हणजे काय, सिकल सेलचे जे असतात ना आरबीसी ते विळ्यासारखे असतात. ठीक आहे, नंतर आपण बघतो बहिर्वक्र वगैरे असतात का, बाय कॉन्व्हेक्स असते का, नाही, हा बाय कॉन्व्हेक्स नाही आहे. नंबर 3 आपण बघूया. तर चला मुलांना बघूया युरियाचे वहन कोण करते. एमपीएससी 2015 मध्ये हा क्वेश्चन विचारला आहे की युरिया कोण घेऊन जातो आपल्या बॉडीमधून. तर बघा मुलांना मी सांगतोय युरिया हा ब्लड घेऊन जातो आपल्या बॉडीमधून. चला ब्लड वाला काय ऑप्शन दिलाय का, बघा प्लाझ्मा आणि ब्लड सेल. अरे हेच तो ऑप्शन आहे, काही वाचण्याची गरज नाही. तरी पण मी तुम्हाला सांगतो हा जो प्लाझ्मा आणि ब्लड सेल्स जे आहेत मिळून कंप्लीट ब्लड बनते आणि हे ब्लड बनते युरियाला घेऊन जातो. ठीक आहे, युरियाला घेऊन जातो आणि बघा काय करतो, युरियाचं वहन तो करतो. सोबत बघा ब्लड आणि O2 नाही घेऊन जाणार. ठीक आहे, आरबीसी आणि CO2 नाही घेऊन जाणार. नंतर बघा इकडे कोण, WBC आणि सलाइवा हा सुद्धा घेऊन जाणार नाही. आणि म्हणून याचा ऑप्शन नंबर फर्स्ट जे आहे हेच आपल्याला आन्सर पाहायसाठी मिळते. आणि बघा आयोगाने अशाच प्रकारचे क्वेश्चन आतापर्यंत विचारण्यात आलेले आहेत.
बघा मुलांना, इतकं डिटेल आपल्याला अभ्यास करायचा आहे. मी तुम्हाला चॅप्टर बाय चॅप्टर वर्ड टू वर्ड समजवण्याचा मी प्रयत्न करणार आहोत. आणि सोबतच बघा, तुम्हाला तुमचे 15 पैकी 15 मार्क्स कसे घेता येणार, 20 पैकी 20 कसे मार्क्स घेता येणार, यासाठी मी तुमच्यासाठी इथे प्रयत्न करणार आहोत. आणि म्हणूनच तुम्हाला अकॅडमी ऑफ सायन्सच्या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे. तुमच्या नवीन नवीन फ्रेंड्स पर्यंत त्याला शेअर सुद्धा करायचं आहे. आणि तुम्हाला व्हिडिओ कसे आवडले, आमच्या मोटिवेशन साठी तुम्हाला तिथे कमेंट सुद्धा करायची आहे. मुलांनो, अशाच प्रकारचे मी पूर्ण एमपीएससी चे असलेले कंबाईनचे काही मी सायन्सचा सिलेबस इथे अपलोड करणार आहोत. म्हणून त्या संपूर्ण सायन्सला तुम्हाला बघायचं आहे. हे सगळं काही यावर्षी तर फ्री आहे. ठीक आहे, समोर येणाऱ्या दिवसामध्ये याची काही मी एक कोर्स बनवू शकतो, पण सध्या तर तुमच्यासाठी हे फ्री आहे. म्हणून येणाऱ्या नोव्हेंबर महिन्याच्या एक्झाम साठी या चांगली प्रिपरेशन करायची आणि आउट ऑफ मार्क्स तुम्ही सायन्स मध्ये घ्यायचे. मला माहिती आहे भरपूर मुलांना सायन्स मध्ये भीती असते आणि ही भीती मला तुमच्याकडून पूर्णपणे घालून घ्यायची आहे. चला बघूया आपण समोरच्या लेक्चर मध्ये आपण बघूया काही नवीन गोष्टींना आपण इथे शिकणार आहोत. धन्यवाद. काय बायसाठी मिळणार, बाय कॉन्केव. आणि बघा, म्हणून आपला ऑप्शन नंबर 3 करेक्ट आहे. चला समजलं मुलांना, ठीक आहे. नंतर आपण बघतो आहे की आता नेक्स्ट वाल्या क्वेश्चन कडे आपण जाऊया. की बघा, ब्लड वरती बोर्डने म्हणजेच आपण बघतो आहे की आयोगाने कसा क्वेश्चन विचारला आहे. आज आपण बघू, पुढील पैकी कोणते विधान योग्य आहे. एसटी आहे 2015 मध्ये हा क्वेश्चन विचारला होता आणि आपण याचा आन्सर बघूया. ठीक आहे, बघा आताच आपण बघितलं होतं पांढऱ्या रक्तपेशी म्हणजे डब्ल्यूबीसीचं काम काय आहे. डब्ल्यूबीसीचं काम आहे की बघा, बाहेरून जे येणारे फॉरेन सबस्टन्सेस आहेत त्यांना मारणे आणि बघा आपल्या बॉडीमध्ये इम्युनिटीला डेव्हलप करणे, हे त्याचं काम आहे. ओके, मग आता इथे आपण बघू काय आहे. पांढऱ्या रक्तपेशी अस्थिमध्यात बनतात. आता इकडे महत्वाचा पॉइंट आहे बघा, ऑप्शन मध्ये खूप चांगलं शिकवलं आहे. मी तुम्हाला सांगतो, ब्लड कोणत्याही प्रकारचं असू द्या, हे ब्लड बनते बघा आपल्या हड्डीच्या मधात. ठीक आहे, बघा प्रत्येकाने कोणी नॉनव्हेज कधी खाल्लं असेल तर बघा, जे म्हातारे वगैरे लोक असतात ना, ते नेहमी काय करतात, हड्डी घेतात टक 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 असं वाजवतात. ठीक आहे, का बरं, त्यांना वाजवासाठी ठेवला की हड्ड्या. ठीक आहे, नाही, हड्ड्या वाजवण्यासाठी नसते, तर हड्डीच्या आतमध्ये जे काही मटेरियल आहे त्याला म्हणतात बोन मॅरो. काय म्हणायचं, बोन मॅरो, ज्याला अस्थि मध्यात म्हटलं आहे. ठीक आहे, अस्थि मध्य याला आपण म्हणतो. आणि त्या बोन मॅरो मध्ये काय बनते, ब्लड बनते. मग कोणतं ब्लड बनते, अरे कोण सगळंच ब्लड बनणार. त्याच्यामध्ये प्लाझ्मा बनेल, त्याच्यामध्ये आरबीसी बनेल, त्याच्यामध्ये डब्ल्यूबीसी बनेल, त्याच्यामध्ये प्लॅटलेट्स बनेल. तर बघा, पहिलं ऑप्शन तर करेक्ट आहे, पहिलं ऑप्शन करेक्ट आहे. नंबर सेकंड बघा, पांढऱ्या पेशी जीवाणूंना संपवितात. बरोबर आहे का, हो. ठीक आहे, पांढऱ्या पेशी म्हणजे डब्ल्यूबीसी काय करतात, दुसरे काही जीवाणू असेल, विषाणू असेल, आपल्या बॉडीमध्ये येऊ देत नाही आणि आले तर त्याला संपवून टाकतात. दोनही सेंटेन्सेस बरोबर आहे. ठीक आहे, मग बघा काय विचारलं आपल्याला, अयोग्य आहे का, हो आहे. ब योग्य आहे का, हो, ब योग्य आहे. पण बघा, फक्त अ आणि ब योग्य नाही आणि दोन्ही योग्य आहेत. तर मग काय असणार, अ व ब दोनही योग्य आहे. आणि आपलं आन्सर इथे आपल्याला पाहायसाठी मिळते ऑप्शन नंबर आपल्याला असणार काय, तर बघा ऑप्शन नंबर आपला आहे 3 करेक्ट. जवळ इथपर्यंत समजलं सर्वांना. आणखी एक क्वेश्चन आयोगाने आपल्याला ब्लड वरती विचारला आहे, तो क्वेश्चन आपण बघूया. ठीक आहे, चला बघूया इथे काय आयोगाने आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे, बघा, युरियाचे वहन कोण करते. ठीक आहे, आपल्या बॉडीमध्ये युरियाला कोण घेऊन जाते, तर बघा संपूर्ण ब्लड हे युरियाला घेऊन जाते. तर बघूया आपण काय असणार. बघा, जीव काय द्रव्य रक्त, ज्याला आपण प्लाझ्मा आणि ब्लड बनतो. नंबर सेकंड बघा, इथे ब्लड आणि ओटो, आणि नंतर आपल्याला दिला आरबीसी आणि CO2 आणि दिला आहे डब्ल्यूबीसी आणि सलाइवा.